हे हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की सगळे मला ब्लॉगिंगसाठी खूप छान सपोर्ट करत आहेत. तर सकाळी सकाळी फ्रेश झाल्यावर आधी पिण्याचे पाणी भरून घेतले. पिण्याच्या पाण्याचा नळ गॅलरीतच आहे, त्यामुळे मला ॲक्वागार्डची गरज पडत नाही. मी दररोज सकाळी फ्रेश पाणी भरून घेते. मग पाणी भरून झाल्यानंतर बाजरीची पेस्ट प्यायला घेतली. मी अजून रिशूला ब्रेस्ट फिडिंग करते, त्यामुळे मी रोज सकाळी बाजरीची पेस्ट घेते, जे दूधसाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असते. जे न्यू मॉम आहेत किंवा अगोदरच आई असतील त्यांना ही गोष्ट माहिती आहे. रिशू सकाळी झोळी झोपलेली होती, पण मध्येच सुटली. मग काय, पेस्ट पिता पिता तिला झोका देत बसली. आज आमच्याकडे येणार आहे पाहुणे म्हणता येणार नाही, त्या आमच्या घरातल्याच आहेत. रिशूच्या आत्या मोनिताई म्हणजे माझ्या नणंदबाई, रिशूला बघण्यासाठी. ॲक्च्युली त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याकडे बघताना कधी नणंदबाईची फिलिंगच आली नाही. त्यांच्यासोबत बोलताना नेहमी एक बहीण आहे असंच आम्हाला वाटते. तर आज त्यांची बच्चा पार्टी भाऊ आणि ताई आमच्याकडे येणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पूजाताई आणि आम्ही दोघींनी मस्त जेवण बनवले. तर जेवण तर एकच नंबर झाले होते, कारण कुक होतो पूजाताई आणि मी, आणि आम्ही दोघी मिळून जे काम करणार ते 100% करेक्टच होणार. आणि इथे बघा, मस्त गप्पा रंगलाय सगळ्यांच्या. रिशूच्या आत्याने रिशूसाठी छान असे गिफ्ट आणले होते. हातातले कडे व ड्रेस आणला. तर काय, आमच्या रिशू मॅडमने त्यांचे गिफ्ट मस्त हातात घेतले. खूपच छान होते रिशूचे गिफ्ट. तिला पण बघा किती आवडले, पण तिचे हात अजून छोटे आहेत, त्यातून ते लगेच तिला घालू शकत नाही. पण घातल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्यानंतर छान गप्पा करत सगळ्यांचे जेवण झाले. इथे बघा आमची दुसरी हिरोईन, तिचे मस्त फोटो सेशन चालू आहे. त्यानंतर रिशूने आपले हातातले कडे घेतले माझ्याकडनं आणि मस्त खेळत बसली होती. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. बाय बाय.